शेतकरी कर्जमाफीच्या नियम आणि अटींमध्ये मोठा बदल. 50,000 रुपयांऐवजी आता 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ होणार. तर 2026-27 ची ही अट काढून टाकली. मुख्यमंत्र्यांची सभागृहात घोषणा. शेतीमुळे नाही तर स्टार्टअपमुळे भारत सोने की चिडिया. मंत्री मंगल प्रभात लोढांच्या वक्तव्याने नवीन राजकीय वाद. विरोधकांच्या टीकेनंतर मात्र लोढांची सारवासार. मिसिंग लिंकवरील माझ्या भाषणावरून काही जणांना मिरची लागली. खोट्या अफवा पसरवणं हा महाराष्ट्राचा अपमान. आमचे मिमिक्री आर्टिस्ट म्हणाले की भाषण हिंदीत का केलं. मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना खोचक टोला. काहींनी सिद्धिविनायक मंदिरामधली दानपेटी लुटली. नाव न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आदेश बांधेकरांकडे रोख. तर तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी चौकशी का लावली नाही. उद्धव ठाकरेंवर सुद्धा साधला निशाणा. नाशिकमध्ये ठाकरे सेनेचे 10 ते 12 नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेच्या गळाला लागल्याच्या चर्चा. तर काही नगरसेवकांची शिंदेंच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक झाल्याची ही माहिती. तर नाशिकमधल्या ठाकरेंच्या नगरसेवकांनी फुटीच्या चर्चा फेटाळल्या. कर्जत नगरपंचायतीचा नगराध्यक्षपदासाठी रोहित पवार आणि राम शिंदे एकत्र. नगराध्यक्षपदासाठी भाजप आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र. कर्जतच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या छाया शेलार यांची निवड. महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रेला 3 दिवसांची पोलीस कोठडी. तर कल्याण कोर्टानं 13 जुलैपर्यंत सुनावली पोलीस कोठडी. सोमवारी म्हात्रेला त्याच्या साथीदारांसह पुन्हा एकदा कोर्टात करणार हजर. नाशिकच्या TCS धर्मांतर प्रकरणी निदा खानला जामीन झाला मंजूर. जामीन देताना कोर्टानं दिला श्रीकृष्णांचा दाखला. तर बाळाच्या हितासाठी आरोपी निदा खानला जामीन दिल्याचं नमूद. मुंढवा शासकीय जमीन गैरव्यवहारामध्ये नोंदवण्यात आलेला दस्त अखेर करण्यात आला रद्द. दस्त रद्द झाल्यामुळे मुद्रांक शुल्क आणि दंड रद्द होण्याचाही मार्ग मोकळा. खासदार पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीला दिलासा मिळण्याची शक्यता. विद्यमान कायद्यानुसार दोषींना 1 लाख रुपये दंड आणि मृत्यूदंडाच्या शिक्षेची ही तरतूद. मंत्री नरहरी झिरवळ यांची विधानसभेमध्ये मोठी माहिती. मात्र कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होतच नाही. झिरवळांची कबुली. अंधेरी पश्चिम इथं बसची अनेक वाहनांना धडक. तर जवळपास 14 गाड्यांना बेस्ट बस धडकली. 14 गाड्या एकमेकांवर आदळल्या. 2 ते 3 जण जखमी. तर बसचे ब्रेक फेल झाल्याचा चालकाचा दावा. पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपो दुर्घटनेमध्ये 56 तासांनंतर सुद्धा शोधकार्य सुरूच. तर दुर्घटनेमध्ये एकाचा मृत्यू. अजूनही 8 कर्मचारी अडकल्याची माहिती. राज्यातील मुदत संपलेल्या 15,636 ग्रामपंचायत निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता. नव्या मतदार यादीनंतरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार. नवी वर्ष उजाडण्याची शक्यता. नांदेडमध्ये आरोग्याला घातक ठरू शकणाऱ्या पाकिस्तानी उत्पादनांवर करण्यात आली कारवाई. तब्बल 37 प्रकारची प्रतिबंधित पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधनं करण्यात आली जप्त. जप्त मालाची किंमत तब्बल 50 ते 60 लाख रुपये. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख. ऑपरेशन सिंदूर दरम्यान सर्वांनी डेमो पाहिला असेल. मोदींचं विधान. दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर स्फोट होताना आवाज जगभरात घुमत होता. मोदींचं वक्तव्य.